मायणी गावातील नागरिकांच्या उपोषणानंतर मालदेव गावातील शेतकरी आक्रमक। स्थानिकांना रोजगार मिळत असेल तर कंपनीला विरोध का? सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी यांचे प्रतिपादन। 3 दिवसांपूर्वी पेण तालुक्यातील मायणी गावातील शेतकऱ्यांनी मालदेव गावात स्थापित होत असणाऱ्या क्लिच ड्रग्स इंडिया लिमिटेड कंपनीने ग्रामपंचायतीच्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्याचे आरोप करत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते। मात्र या कंपनीमुळे आमच्या गावातील जवळपास 400 महिला आणि 300 तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने ही कंपनी विस्थापित होत असताना इतर गावातील नागरिकांनी विरोध करू नये अशा प्रकारची मागणी करत आज मालदेव गावातील शेतकऱ्यांनी पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांना निवेदन दिले। सदर निवेदन देते वेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी हे देखील उपस्थित होते। या दरम्यान उपोषणकर्ते आणि स्थानिक शेतकरी यांच्याशी चर्चा झाली। लवकरच दोन्ही बाजूचे शेतकरी एकत्र बसून चर्चात्मक सुवर्णमध्य काढतील आणि तो निर्णय आमच्या कार्यालयाला कळवतील अशा प्रकारची चर्चा आज तहसील कार्यालयात झाली असल्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी सांगितले। यावेळी क्लिच ड्रग्स इंडिया लिमिटेड कंपनीने ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी यांच्या कार्यालयाकडून ना हरकत दाखला प्राप्त करून तसेच कंपनीच्या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घेऊनच काम सुरू असल्याचे कंपनीचे मालक मुकुंद मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। तर येथील स्थानिक शेतकऱ्यांनी देखील आमच्या गावात ही कंपनी स्थापन होऊन जर आम्हाला रोजगाराची संधी मिळत असेल आणि आमच्या गावचा विकास होत असेल तर इतर गावातील लोकांनी त्यात हस्तक्षेप करू नये अशा प्रकारचे निवेदन देखील आम्ही आज पेण तहसील कार्यालयात दिले असल्याचे येथील स्थानिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। आमची गावकऱ्यांची ही मागणी आहे, कंपनी आम्हाला पाहिजे, कंपनी पाहिजे। आमच्या मुलांना आम्ही कोयनेचे प्रकल्पग्रस्त आहोत, आम्हाला जागा जमीन कमी आम्ही कशासाठी विकली जमीन? आमच्या मुलांना रोजगार मिळावा, जवळ राहावे म्हणूनसाठी, कारण तिथं रोजगार सुद्धा नव्हता, याच्यासाठी आम्ही जमीन विक्री त्या मालकांना। हा प्रकल्प व्हावा ही आमची इच्छा आहे। आम्ही कोयनात प्रकल्पग्रस्त असल्या कारणाने आम्हाला हा प्रोजेक्ट इथं असावा। आज आम्ही किंवा आमच्या मुलांनाही ह्याचा कुठेतरी फायदा होईल, परंतु ह्या ज्या स्वार्थी प्रवृत्ती आहेत या स्वार्थी प्रवृत्तींना कुठेतरी आळा घालावा। स्वतःच्या स्वार्थासाठी जर कोणी कंपनीला त्रास देत असेल तर त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्यासाठी कधीही पुढे राहू, परंतु हा जो प्रोजेक्ट जर इथून गेला तर ह्याला कारणीभूत ग्रामपंचायत शेडाशी असेल, ग्रामपंचायत सरपंच असतील। या भागाचा विकास व्हावा म्हणून मी ही जागा निवडली असून या कंपनीच्या माध्यमातून किमान 400 महिला आणि 300 तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने आम्ही येथे कंपनी स्थापन करत आहोत असे कंपनीचे मालक मुकुंद मेहता यांनी बोलताना सांगितले। मला वाटलं की एक गावाचा विकास होईल आमच्यानी बरोबर, म्हणून हा जागा मी पसंत केली। राखीकडे होती, 28 वर्ष पडून राहिली होती, तर त्याच्या शोधा झाला, सर्व पण तकलीफ काय आहे, घडी काहीतरी नोटीस यायच्या, हे यायच्या, ते यायच्या। बाबा माझी वय 73-74 वर्ष, मला हा असा भानगडमध्ये पडायचा नाही आहे। मी हात जोडून सांगतो, या तो करू द्या नाही तर जाऊ द्या, गेले तर गेले, वांदा नाही, पण हा बरोबर नाही। दर विकाला एक डिपार्टमेंटमध्ये टाकायचा, हा इथे आहे, पोलीसमध्ये, ग्रामसभामध्ये इथे, आणि काहीतरी पास करून घ्यायचं, ते बरोबर नाही। माझा उद्देश एक का जाय 700 माणसाला रोजी भेटेल, 400 बायका आणि 300 माणसाला, ही माझी गॅरंटी आहे। आणि फार्मास्युटिकल एक ग्रीनफील्ड प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये काय प्रदूषण नसतं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मंगेश दळवी यांनी बोलताना क्लिच ड्रग्स इंडिया कंपनीच्या माध्यमातून या परिसरात असणारी प्रचंड बेरोजगारी कमी होण्यास मदत होणार आहे, त्यामुळे या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक बघूया आणि रोजगार आल्याशिवाय उन्नती होणार नाही हे लक्षात घेऊनच कोणीही या कंपनीला विरोध करू नये असे सांगितले। मला खरा हा प्रश्नच विचारायचा आहे की लोकांनी 1 रुपयाचा रोजगार देताना तुम्हाला नाकी नऊ येतात। 700 माणसं, फक्त नुसतं 700 माणसांना रोजगार नाही मिळणार आहे, इथे 400 महिला जेव्हा डबा घेऊन कामावर जातील ना, ते ग्रामीण भागातलं सुख बघायला खरं म्हणजे लोकांनी आलं पाहिजे। 700 जणांनाच रोजगार नाही होणार, तिथं ड्रायव्हर येणार, तिथं क्लीनर येणार, दुकानदाराचं दुकान चालणार, ज्यांची घरं आहेत त्यांचे भाड्याने जाणार, अशा कितीतरी जणांना म्हणजे इनडायरेक्टली तो रोजगार मिळणार आहे। आमची विनंती आहे, तक्रारी काय असतील, गैरसमज काय असतील, ते एवढ्या टोकावर जाऊन प्रोजेक्ट जाऊ नये, कारण प्रोजेक्ट आणणाऱ्याला कळतं त्यांनी किती रात्र पुण्या पिण्या आणि बाहेर जाऊन यांच्यासाठी
जागून काढल्यात आणि रात्र घालवल्यात आणि एवढे पैसे, एवढे कर्ज, एवढं सगळं टाकल्यानंतर ह्या वयात या माणसाने असल्या चक्कर माराव्या. आणि का तर तुमच्या पोरांना पण रोजगार तिथं निर्माण करण्याचा आहे. माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की सहानुभूतीपूर्वक ह्या विषयाकडे बघा. चूक काही झालेली असेल तर तेवढ्या चुकांवरती बोटा ठेवण्यापेक्षा रोजगाराकडे लक्ष द्या. टोचकळून खाणारे बरेच आहेत पण आणून देणारे फार जगामध्ये कमी आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो. रोजगार आल्याशिवाय खरी उन्नती इथं होणार नाही आणि त्या पद्धतीने साथ द्या. ग्रामस्थ, शेतकरी, ज्यांची गाव आहेत ती लोक काय करतायत. 27 वर्ष पडलेली जागा होती तिथं आज तुम्ही 1 वर्षांनी बघितलं तर नंदनवन होणार आहे. आणि जी कंपनी साहेब आणतायत ती फार्मास्युटिकल आहे. तिला अतिशय कितीतरी नॉर्म्स आहेत. तुमची ग्रीन झोन होणार आहे, कुठं कचरा नसेल आणि सगळ्यात महत्त्वाचं 400 महिला कामाला जातील. आमची विनंती आहे प्रोजेक्टला शक्यतो विरोध होऊ नये आणि ज्यांचा गैरसमज झाला असेल त्यांनी गैरसमज काढावा, आपापल्या तक्रारी मागं घ्याव्या आणि प्रोजेक्ट सुरळीतपणे व्हावा ही आपल्या निमित्ताने मी विनंती करतो.